मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची संततधार ही सुरू आहे आणि मुंबईसह उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसतात। मोन्था चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाण्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळते। तसंच अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडतोय आणि याचा थेट परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ लागलाय। अवेळी पावसामुळे साथीच्या आजारात वाढ झाल्याचं दिसून येतंय। तर मुंबईमधल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मागील काही दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात अचानक बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी गारवा तर दुपारी उन्हाचा तडाखा तर संध्याकाळी मुसळधार पाऊस अशी परिस्थिती राज्यभरामध्ये निर्माण झालेली आहे आणि अचानक होत असलेल्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती तर परिणाम होतोयच, तर दुसरीकडे बळीराजा सुद्धा अडचणीत सापडलेला आहे। सध्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण मुंबईतून घेतोय। मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच संततधार सुरू आहे आणि सध्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। त्यामुळे हवामान विभागाकडून पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। पुढील काही दिवस म्हणजेच 5 नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज राज्यभरामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढील काही दिवस हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे। आता या वातावरणामध्ये ज्या प्रकारे सातत्याने आपण बदल अनुभवतोय याचा परिणाम अर्थात नागरिकांच्या आरोग्यावरती तर होतच आहे, मात्र बळीराजा सुद्धा अडचणीत सापडलेला आहे। आता हीच परिस्थिती म्हणजे कधी पाऊस तर कधी ऊन, ही जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे हीच परिस्थिती पुढील काही दिवस असेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जाते। त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेण्याचं आवाहन सध्या प्रशासनाकडून केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।